नमस्कार मंडळी, आज मला होता उपवास आणि मी बनवली साबुदाण्याची खिचडी। तर ही साबुदाण्याची खिचडी गावाकडच्या पद्धतीची बनवली आहे। त्याच्यासाठी एक बटाटा बारीक कापून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घ्यायचा आणि कढई चांगली तापली की त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून कापलेला बटाटा घातला। आता बटाटा छान परतवून झाला का 2-3 हिरव्या मिरच्या कुटलेल्या आणि थोडंसं जिरं घालायचं, त्याला पण छान परतवून घ्यायचं सगळीकडनं। नंतर मी भिजत घातला होता रात्री साबुदाणा आणि तो आता सकाळपर्यंत छान फुललेला आहे। तो साबुदाणा घालायचा आणि सगळीकडनं छान परतवून घ्यायचा। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं, मी सेंधा मीठ वापरलेला आहे। आता साबुदाणा छान परतवून झाला की जाडसर शेंगदाण्याचा कूट घालायचं आणि कढईला साबुदाणा सुटेपर्यंत परतवून घ्यायचा। या मंडळी गरम गरम साबुदाण्याची खिचडी खायला। रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।